जय शिवराय मित्रांनो, मी दीपेश दैवी। आज आमचा एक उपक्रम होता सायकोलॉजी, त्यानिमित्त आम्ही शापूर तालुक्यातून गुंडे या गावात होतो। तर या गुंडे गावात फिरताना आम्हाला एक झाड सापडलेलं आहे जे मोहाचं आहे। ज्या मोहाच्या झाडाचं फक्त एकच कारणाने प्रसिद्ध आहे की ते मोहाच्या झाडापासून जे फूल येतं त्या फुलापासून दारू बनते। तर त्या झाडाचे अनेक फायदे आहेत, पण लोकांना फक्त दारूही माहिती आहे। आता तुम्ही हे बघू शकता, आता फुलं गेलेले आहेत, ते फुलांचं फळात रूपांतर झालेलं आहे। त्या फळाची भाजी इथले आदिवासी बांधव खातात आणि ती भाजी इतक्या सुंदर लागते। त्याचे जे फळ आहे त्याच्या आतमध्ये एक बी असते, ती बी आपण जसं फणसामध्ये आटला असते गऱ्यामध्ये, ती काढून आपण उकडून खातो, त्याप्रमाणे याच्या बिया काढतात इथले आदिवासी बांधव। ते उकडतात आणि ते विशिष्ट पद्धतीने कट करून त्याच्यामध्ये आपण जे तिळकूट वगैरे करतो, मीठ मसाला टाकून फोडणी देऊन कांदा लसूण टाकून त्याप्रमाणे याची भाजी होते। आणि ती भाजी एवढी प्रसिद्ध आहे या भागामध्ये की आदिवासी बांधव ती भाजी, आम्ही काल ती भाजी खाल्ली। हे बघ, आता अनिकेतनी फळसुद्धा किती गोळा केलेले आहेत आणि अनिकेतनी माझ्याकडे फरमाईश केली की तू बनवून दे भाजी, तर मी लवकरच त्याला ती भाजी बनवून देईन। फळं तुम्ही बघा। आणि तसंच ह्या ज्याची मोहाची जी फुलं आहेत त्या आता आपण एका ठिकाणी जाणार आहोत। त्या इथल्या एका बांधवानी आपल्या शोध लावलेला आहे की त्या फुलापासून त्यांनी लाडू बनवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे डायबिटीजच्या पेशंटसाठी, किडनी स्टोनच्या पेशंटसाठी, कॅन्सरच्या पेशंटसाठी। आणि त्याचा स्वतःचा अनुभव असा आहे की त्याचा सक्का भाऊ त्या लाडूचा उपयोग करून त्याचा कॅन्सर पूर्णपणे बरा झालेला आहे, जो लास्ट स्टेजला होता। तर हे असं बहुउपयोगी मोहाचं झाड आहे। तर त्याचे जे बोलतात ना, एक नाव खराब झालं होतं की त्या झाडापासून फक्त दारूच बनते, ते एक बहुउपयोगी झाड आहे जे या विभागात मोठ्या प्रमाणात आहे। त्या झाडाचा मी घ्यायला आलो होतो, तर तुम्ही फळं बघू शकता। याची जे पुढची लाडूची जे आहे माहिती ती आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये देऊ। हां, ते बघा, हां, ही मोहाची झाडं, फुलं आहेत, फळं फळं